हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आणि हो, आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. आता तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे, की बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तर त्यासाठी पहिल्याच दिवशी मला ना 151 ची जी आहे ना मोदक बनवायची त्याची ऑर्डर आलेली आहे. तर मी तुमच्यासाठी आधी पण म्हणजे काल हा व्हिडिओ मी बनवला होता आणि परत दुसऱ्या दिवशी तोच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते. तुम्ही म्हणता असाल 2 दिवस झाला आम्ही तेच पाहतोय. तर बघा, कारण क्वांटिटी कमी जास्त आहे कारण आम्ही थोडेसे घरगुती बनवले होते. पण ही जी आहे ना, तर बाप्पाच्या प्रसादासाठी मी बनवलेली आहे. तर मग हा व्हिडिओ स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर तुम्ही पाहिलं असेल की मी खोबरं जवळपास घेतलेलं आहे पावशेर. क्वांटिटी जास्त आहे. 151 बनवायच्या आहेत, तर त्यासाठी क्वांटिटी तर जास्तच आहे. तिथे मी काय केले, खोबरं जे आहे ते भाजून काय घेतलेलं नाही. त्याला काय केले मी अ, असे छोटे-छोटे तुकडे करून आहे ना, मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. खूप बारीक करायचे नाही, जेणेकरून दाताच्या मध्ये आलं तर ते फ्लेवर कळतोच. त्यासाठी थोडं काय केलंय मी, असं दरदरा ठेवलेला आहे. आणि तुम्ही दुसरीकडे पाहताय, इथे मी घेतलेलं आहे 1-1 वाटी काजू, बदाम, पिस्ता घेतलेले आहेत. हे काय करायचे, थोडंसं साजूक तुपामध्ये ना फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून लाईट गोल्डन होईल असा कलर येईपर्यंत आपल्याला काय करायचे, फ्राय करून घ्यायचे. आणि हो, पहिल्याच दिवशी आम्हाला खूप आनंद झाला बरं का, खरं सांगते, की कारण का पहिल्याच दिवशीच मला ना बाप्पाची म्हणजे बाप्पा येणार आहे आणि पहिल्याच दिवशी मला जर एवढी मोठी ऑर्डर भेटली, तर मी पहिल्यांदाच बनवली बरं का. असे नाही की मी पहिले बनवले आहे म्हणून, अजिबात नाही. पहिल्यांदाच एवढे क्वांटिटीमध्ये जे मोदक आहे ते बनवलेले आहे आणि सगळ्यांना खूप आवडले. ज्यांनी ते प्रसाद खाल्ला ना, त्यांना सगळ्यांना खूप आवडले कारण टेस्ट खूप वेगळी होती. तर आता काय झाले, आपले जे काजू बदाम आहे ना, ते काय झाले चांगल्यापैकी त्याला तुपामध्ये फ्राय झालेत. आता काय करायचंय, इथं क्वांटिटी जरा जास्तच आहे. जवळपास मी म्हणजे अर्धा किलो आणि थोडंसं पावशेर जे आहे ना आपला गव्हाचं पीठ ते घेतलेलं आहे. पण माझी खूप मेहनत गेली. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, की ज्यावेळेस आपण पीठ भाजायला घेतो, ते की बेसन पीठ असू द्या किंवा गव्हाचं पीठ असू द्या, त्याला खूप मेहनत लागते. त्याला जर मोठा गॅस जर केला, तर त्याला काय होतं तुम्हाला तर माहितीच आहे, जळण्याची शक्यता असते 100%. तर ह्याला काय केले, पूर्ण गॅसचा फ्लेम कमी केलाय. त्याच्यावरती मी जवळपास अर्धा ते पाऊण तास आहे ना, मी हे पीठ भाजून घेतले. हाताची तर पूर्ण बँडेज भाजली होती, काही सांगायला नको. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं एवढी म्हणजे म्हणतात ना, एवढं सगळं झालं नंतर परत मध्येच लाईट गेली. तर हा व्हिडिओ जे आहे ना, तर अर्धाच असा झालेला आहे ना, अर्धा बिना लाईटचा मी बनवलेला आहे. तो म्हणजे शेवटचं जे आहे ना, तर कसा तरी मी बनवलेला आहे. पण थोडंफार समजून घ्या, बाकी काही नाही बघा. तर इथे तुम्ही पाहत असाल, की पूर्ण पीठ आहे ना, तर लालसर झाले. लालसर झाल्याच्या नंतर जी 1 वाटी पूर्ण भरून आहे ना, इथं खोबऱ्याचे जे खिस आहे ना, तर खिस म्हणा किंवा तुकडे म्हणा, काही हरकत नाही. ते इथे मी ॲड केले. आता परत काय करायचंय, पूर्ण जे पीठ आहे ना, चांगल्यापैकी आपल्याला मिश्रण एकसारखं करून घ्यायचंय. आणि ह्या स्टेजला काय केलंय मी, जे गावरान तूप आहे ना, ते आपलं जवळपास मी अर्धा किलो ह्याला यूज केलेला आहे आणि माझ्याकडे ऑलरेडी होतं, ते पण मी इथं पावशेर ॲड केलेलं आहे. बाप्पाचं म्हणजे प्रसाद बनवतात आहे, तर त्याच्यासाठी ना मागं-पुढं काही भागात नाही. मी तर काय अजिबात, मला तर तसं आवडतच नाही की चिंगूसपणा करायला. त्यासाठी माझ्याकडचं पण मी थोडंफार सामान यूज केलेलं आहे. हो, द्यायचं आहे ना, ते एकदम क्वालिटी वाईज द्यायचं ना, तर द्यायचं नाही. हे माझं तत्व आहे बघा. तिथं मी काय केलंय, जेवढं बसेल ना तेवढं मी काय केले इथं तूप वगैरे टाकले. आता तुपाला आता हे इतकं मला जड जात होतं ना, पण तरी मी केलंच ते. माझं माझं असं ठरतं, की मला बनवायचंय ना, मला जे करायचं मी करूनच राहते. तर हे काय केले, जे आहे ना ते पूर्ण एकसारखं मिश्रण करून घेतलं. थोडं-थोडं तूप टाकून आहे ना, मी काय केलं, एकसारखं मिश्रण करून घेतलं आणि पीठ आहे ते चांगल्यापैकी मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. आता ह्याला काय करते मी, जवळपास मी काय केले, 1.5 ते पावणे 2 किलो इथं मी काय केले, गूळ घेतलेला आहे. गूळ काय मी खिसून वगैरे घेतले नाही, छोटे-छोटे तुकडे करून घेतलेत. आता ह्यात 1.5 ते पावणे 2 किलो म्हणल्यावरती जवळपास अर्धा ग्लासच्या वर आपल्याला पाणी लागणार आहे. अर्धा ग्लासच्या वर मी तिथे काय केले, पाणी घेतले आणि त्याचा पाक तयार करून घेतलाय. पाक कसा बनवायचा, 1 तारीचा.
आता हा जो पाक आहे ना, तो पण पाक एकदम परफेक्ट असा झालेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता लाईटीचा अजिबात तपास नाही. तरीही एवढ्या गरमाईत मी हे ऑर्डर आहे तर पूर्ण केलेली आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता. इथं मी काय केले डायरेक्टली काय टाकलेलं नाही. थोडं-थोडं घेऊन आहे ना, त्या पाकामध्ये ते पीठ ॲड केलेलं आहे. तर आपण आता काय करूया, जसं-जसं लागेल ना, तसं-तसंच आपण हलवून घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला थोडंसं जरा सोपं जाईल त्या पद्धतीने. आणि तुम्ही म्हणता असं म्हणजे गाठी वगैरे होतात का? तर अजिबात गाठ वगैरे होत नाही. मी काय केले, जे मी थोडं-थोडं टाकले आणि अजिबात हे तुम्हाला वाटत असेल, पण अजिबात असं काही गाठी वगैरे होत नाही. तुम्ही म्हणजे सहजपणे बनवू शकता अशा पद्धतीने. तर मी ते आता जेवढं काही पीठ आहे ना, ते सगळं टाकून घेतले. आता आपण काय करूया ह्याला फटाफट आहे ना, पूर्ण एकसारखं मिश्रण करून घेऊया. पीठ आपलं थोडंफार म्हणजे झालंय, मिक्स झालंय. आता काय करायचं ह्या स्टेजला ना, आपण खसखस जी भाजून घेतली होती का नाही, ते पण काय करायचे ह्यात ॲड करूया आणि जे काजू बदाम आहेत ना, ते सगळं काय टाकून दिलेलं आहे. अजिबात मागचा पुढचा विचार केलेला नाहीये. तर सगळं मी ह्याच्यामध्ये ॲड केले. आता काय करायचं फटाफट आपल्याला ना हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचे आणि थंड होण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय, मस्तपैकी आपल्याला मोदक बनवायच्यात आणि इथं आता मी काय केले, इलायची पावडर मी पेस्ट सॉरी पावडर करून घेतलेली आहे, तर मी ते पण ॲड केलेली आहेत. आता काय करूया आपण मिश्रण एकसारखं करून घेऊया. आणि ते मी काय केलं थोडं-थोडं असे पीठ आहे ना एका एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि मस्तपैकी असे माझे मोदक मी तयार केलेले आहे. तुम्ही शेवटी पाहता मी असं देण्यासाठी ना एकदम परफेक्ट असं नियोजन केलं होतं, की जेणेकरून असं वाटलं पाहिजे, की हे ना मोदक आपल्या स्वीटमधूनच मागवले आणि बऱ्याच जणांना असं वाटलं, की तुम्ही म्हणजे कोणाला माहिती नाही, की मी बनवलेत म्हणून आणि नंतर कळल्यावर ते म्हणतात, "हो का? तू बनवलेत?" म्हणलं, "हो." आणि कारण पॅकिंगच तशी केली होती मी. थोडंसं फार मिस्टरांचं डोकं होतं, थोडंफार माझं डोकं होतं आणि हो, माझ्या भावजेने म्हणजे भावाच्या बायकोने खूप मदत केली. तिने म्हणजे बऱ्याचपैकी तिने माझं काम हँडल केलं. कारण हे एकटीचं काम नाही, एवढे 151 बनवायचे. तर ते पण आमच्याकडनं बनले. तिने मस्त मला मदत केली. सगळं काही परफेक्ट असं झालं. तर हे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी ही ऑर्डर जी आहे, तर बिना लाईट पण नव्हती म्हणून अशा थोडासा काळपट हा व्हिडिओ आलेला आहे. तर थोडंफार समजून घ्या. तर माझी पॅकिंग तर स्टार्ट झालेली आहे. पण हा व्हिडिओ मी इथं एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हो, ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल, तर त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा. चला तर मग हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. बाय.